नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करायची तर ते तुम्हाला आज प्रॅक्टिकल सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो एकदम कमी खर्चामध्ये जशी बीज प्रक्रिया आपण कशी करू शकतो तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। बघू शकता आपण यामध्ये जे बी आहे तर ते बी खाली टाकलेलं आहे। मित्रांनो या सोयाबीन बियाची आपल्याला यामध्ये बीज प्रक्रिया करायची आहे। मित्रांनो बीज प्रक्रिया करताना आपल्याला त्यामध्ये एक बुरशीनाशक त्याचबरोबर एक कीटकनाशक लागत असतं। मित्रांनो आपण जर बाजारामधून बॅग आणली तर त्यामध्ये आपल्याला जे आहे तर ती अशी थायरमची पुडी त्यामध्ये बघायला मिळते। या थायरमच्या पुडीचं जे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो हे आपण त्यामध्ये वापरू शकता आणि यामध्ये आपला खर्च जो आहे तो कमी करू शकतो। मित्रांनो आपलं घरचं बियाणं असेल तर आपल्याला बुरशीनाशक त्यामध्ये जे थायपेनॉल मिथाइल आहे ते आणू शकता किंवा थायरम जे आहे तर ते सुद्धा आपण त्यामध्ये बुरशीनाशक आणू शकता। त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे आहे तर ते कीटकनाशक लागणार आहे। हे बघू शकता थायमेथॉक्झाम 30% एफएस वाला आहे। तर मित्रांनो हे जेएसपी कंपनीचं स्लेअर प्रो आहे। आपण दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता किंवा हे मिळालं तर हे सुद्धा आपण घेऊ शकता। तर हे कीटकनाशक आपल्याला 4 ते 5 ml प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो जे हे थायरम आहे तर ही थायरमची आपल्याला एक पुडी येते मित्रांनो। तर ही पुडी आपल्याला त्यामध्ये वापरणे गरजेचे असते। आपल्या एका बॅगसाठी ही पुडी येत असते। त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर आपण बाजारामधून थायरम आणलं तर ते आपल्याला 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी त्यामध्ये वापरायचं आहे। तर मित्रांनो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे। तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला जी बीज प्रक्रिया आहे तर ती बीज प्रक्रिया करताना आपल्याला थायरमची बीज प्रक्रिया अगोदर बुरशीनाशकाची करायची आहे। तर मित्रांनो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना आपल्याला त्यामध्ये जे आहे तर थोडं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला जी थायरम आहे मित्रांनो जे थायरम आहे बुरशीनाशक तर ते बुरशीनाशक आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जेणेकरून आपल्या पूर्ण सोयाबीनला जे आहे तर ते लागेल अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे। मित्रांनो आपल्याला जे बुरशीनाशक आहे तर ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आणि ते आपल्या बियाण्यासाठी त्यामध्ये लावायचं आहे। मित्रांनो बियाणं लावण्या अगोदर आपण जे आहे ते हँड ग्लोव्ज घालू शकता किंवा हँड ग्लोव्ज नाही घातले तर आपल्याला त्यामध्ये स्वच्छ साबणाने हात धुवायचे आहे। मित्रांनो ही काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे, वीज बाधा होऊ शकते। आता हे मिक्स झाल्याच्या नंतर मित्रांनो जे हे थायरम आहे बुरशीनाशक तर ते आपल्याला आधी सोयाबीनच्या बियाण्याला लावून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने पूर्ण बियाण्याला लागणार अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये लावायचं आहे मित्रांनो, जेणेकरून येणारे जे बुरशीजन्य रोग आहेत ते आपल्या पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये लागू नये, खोडकू जातो मोडकू जातो। तर मित्रांनो अशा पद्धतीने लावल्याच्या नंतर आपल्याला जे हे बी आहे तर हे बी आपल्याला सावलीमध्ये वाळू घालायचं आहे। थोड्या 15 ते 20 मिनिटं आपल्याला जे आहे तर हे बियाणं जे आहे तर ते सुकून द्यायचं आहे। सुकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला जी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आहे तर ती करायची आहे। आपल्याला हे 15-20 मिनिटं बी जे आहे तर ते वाळू घातलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जे आहे तर ते आता कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे। तर मित्रांनो कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करताना त्यामध्ये आपल्याला जे थायमेथॉक्झाम 30% एफएस वाला आहे मित्रांनो कीटकनाशक तर ते आपल्याला 4 किंवा 5 ml प्रति किलो बियाण्यासाठी वापर करायचा आहे। तर मित्रांनो आपण यामध्ये जे आहे तर ते 25 किलो बियाणं आहे तर यामध्ये आपण 125 ml जे औषध आपण घेणार आहे। तर मित्रांनो हे कीटकनाशक जे आहे तर ते आपल्याला आता बियाण्याला लावून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बियाण्याला अशा पद्धतीने जर 2 व्यक्ती असेल तर आपल्याला फक्त खालीवर जे आहे तर ते अशी थैली आपल्याला त्यामध्ये करता येते आणि मिक्स जे आहे तर ते बियाण्याला लागत असतं हे औषध आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होत असतं। मित्रांनो एकले जर असाल तर आपण अशा पद्धतीने जे आहे तर बीज प्रक्रिया करू शकतो। हलक्या हाताने आपल्याला त्यामध्ये खालीवर करायचं आहे बी। मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला थायरमची आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे। मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे तर बियाण्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक लागल्याच्या नंतर आपल्याला अर्धा तास जे आहे तर ते सावलीमध्ये याला सुकू घालायचं आहे मित्रांनो। त्यानंतर जे हे बियाणं आहे तर ते आपल्याला
पेरणीसाठी चाल. मित्रांनो, अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करा आणि खोडमाशी, चक्री, भुंगा, त्यामध्ये मुळकूच, खोडकूच अशा किडींना आणि रोगांना त्यामध्ये आळा घालण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण अशी बीज प्रक्रिया नक्कीच करा. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान, जय किसान.